पुढची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांच्या निकालावर टीका केली। त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात। उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपात तथ्य नाहीये अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन संभ्रम निर्माण करतायत। ठाकरे जरी सुप्रीम कोर्टात गेले तरी कोर्ट आम्हाला न्याय देईल असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर टीकास्त्र सोडलंय। आम्हाला 14 जणांना अपात्र करायचं आणि येत्या काळात आम्ही व्हीप बजावून त्यांना अपात्र ठरवू असं संजय शिरसाट म्हटलेत। त्यांच्याकडे खूप वेळ आहे, आता यापुढे डोंबाऱ्याचा खेळ खूप होईल असंही शिरसाट म्हटले। शिंदेवर किती लोकांचा विश्वास आहे हे तर निश्चित सिद्ध होतो, परंतु त्यांनी युती का केली, कशी केली, एबी फॉर्म कोणी दिला, कसा दिला याच्याबद्दल माझ्यापेक्षाही जास्त इलेक्शन कमिशनरनी त्यांना उत्तर दिलेलं आहे। चिन्ह आणि नाव हे दोघंही ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना दिलं तर ही छोटी मोठी संस्था नाही आहे। ती पक्षप्रमुख म्हणून आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच पक्षप्रमुख म्हणून त्यांचं नाव आतापर्यंत त्या जगामध्ये नाही आहे, पण त्यांना पक्षप्रमुख म्हणूनच उद्देशून बोलतात आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, कारण की त्यांना ते दैवत मानतात। आमचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, शेवटी ज्या खुर्चीवर नार्वेकर साहेब बसलेले त्याचा एक आगळा वेगळा बहुमान आपल्या या राज्यामध्ये, देशाच्या संविधानामध्ये आणि संवैधानिक अधिकारांनी त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो त्यांच्या समोर बी येईल, आमच्यासाठी बी येईल। नार्वेकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात? आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत, परंतु हे 14 जण जे होते या 14 जणांना अपात्र करणं हे क्रमप्राप्त आहे, म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय। आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही, तर न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात। मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे। नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू। काल वरळीच्या डोममध्ये वेड्यांची सभा भरली होती। जनता की अदालतच्या नावानं धमक्या आणि शिव्याशाप देण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू होता असा आरोप भाजप नेते नितेश राणेंनी केलाय। तर बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयात चालवतील का, नितेश राणेंनी असा उद्धव ठाकरेंना सवाल उपस्थित केलाय। वरळीच्या डोम सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती। जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता। आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का?